नमस्कार. नमस्कार. वहिनी ओळख करून द्या. या सासूबाई. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. ही आई. नमस्कार. त्या ताई. बर. या पण सासूबाई. बर. या सासूबाई. त्या तीन. पण सासूबाई. 4 7 आहेत पण इथे 7 4 सासूबाई आहेत. आहेत. या ननंद. नमस्कार. ही छोटी जाऊ. नमस्कार. ही सगळ्यात लहान जाऊ. वा. आणि या चुलत जाऊ. नमस्कार. ही माझी मुलगी. हिचं नाव हितांशी. हितांशी. बर. ओळख झाली. आता गप्पा. तुमचं माहेर कुठलं? ट्रॉम्बे. ट्रॉम्बेला कुठे? ट्रॉम्बे कोणीकडे? एवढा कमी आवाज कसा काय? हा, मी तुमच्या एरियात आलोय, तुमचा आवाज का कमी झाला? बोला मोठ्याने. राहायला आम्ही ऐरोलीला होतो. हा. पण माझं काका आजोळ सगळं ट्रॉम्बे. ट्रॉम्बेला. आणि तुमचं बालपण सगळं इथलं? माहूर. तुमची शाळा कुठली? सनातन. सनातन. तुमची शाळा? श्रीराम विद्यालय. श्रीराम विद्यालय. तुम्ही काय टेन्शन नाही ना घेतलं? नाही, टेन्शन घेऊ नका. कुठे बघितलं तुम्ही यांना? अरेंज मॅरेज. हो, पण बघितल्याशिवाय झालं का? ऐरोलीला. ऐरोलीला तुम्ही गेले होते? मामांकडे आले होते. होते. बरोबर. तुम्हाला भीती कसली वाटते वहिनी? कॅमेऱ्याची. कॅमेऱ्याची? अशी भूत किंवा हडळ किंवा जखीण अशी? काय नाही. का हसले हो तुम्ही? का हसले? का हसले सांगा ना, मला कळू द्या ना. काय झालं? वहिनी काहीतरी झालं, त्याशिवाय ते हसणार नाही. ते बघा, मारलं पण त्यांना, मी बघितलं. काय झालं सांगा सांगा. मी लहान होती तेव्हा. हा. मी लहान होती 3-4 वर्षाची तेव्हा मला चावायची खूप. तुम्हाला चावायची सवय होती? सगळ्यांना. म्हणजे काका मला जखीन करायचे. अरे, एकदम काकांची आठवण आली. मला वाटलं काय भीती वगैरे वाटायची की काय? तुम्ही चावायचात वहिनी? मी लहान होते ना तेव्हा खूप. पण राग आला की चावायचा? राग भरपूर होता. लग्नानंतर नाही ना आला राग? लग्नानंतर शांत झाला. शांत झाला. बरोबर. तिला राग खूप येतो, म्हणजे कोणी काय बोललं ना. हा. मी बोलल्यावर राग नाही येत, हा. पण बाकी कोणी काय बोललं तर राग खूप येतो. पण काशी सांगणार नाही की कोण काय बोललंय. पण यांना माहित नाही लहानपणी चावायचं ते घरात? कोणालाच नाही. आता बहिणीला फोन केला त्याच्यावरून समजलं. हो काय? थांबा आता. बहीण कोणालाच माहित नव्हतं. आता आज सगळ्यांना कळलेलं आहे. आणखीन काय म्हणतात? तुम्हाला काय कसं वाटतं घरात बिजली बिजली बघून? छान वाटतं. आता परत हसले. तुम्हाला काही प्रश्न विचारला की हे का हसतात वहिनी? बिजली म्हटल्यावर का हसायचं आता? हे काय लाईट फोडायच्या का लहानपणी? मग वहिनी काय होतं सांगा ना. भारत बिजली काय आहे? भारत बिजली. हा. म्हणजे आम्ही राहायचो ऐरोलीला राहतो ना, त्याच्या समोर भारत बिजली कंपनी. हा. सगळी ट्रॉम्बेला आलं की भारत बिजली चिडवायचे. तुम्हाला? अरे बापरे, केवढं तुम्हाला काय चिडवायचे का लहानपणी? हा, माऊल मध्ये काही नाही चिडवायचे. बरं आहे, नाही चिडवायचे ते. तुम्हाला आवड कसली? आवड मला मासेमारीची आणि क्रिकेट. क्रिकेट. बघ, मासेमारीसाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा केवढ्या बोटीतून जाता? मासेमारीसाठी आम्ही जात नाही, म्हणजे फिशिंगचे ट्रॉलर आहेत, म्हणजे खलाशी लोक आहेत. हा, ते फक्त आल्यावर मग आपण मच्छी ऑप्शन. तुम्ही कधी आत नाही गेलाय? नाही. कधीच नाही? नाही. तुम्ही हो वहिनी? नाही. नाही, म्हणजे असं कधी असं एक राऊंड मारून. एक राऊंड मारण्यापुरतं? हा, इथेच, म्हणजे जास्ती लांब. जास्ती आत फिशिंग खोल नाही. नाही. बरं, हा अल्बम आहे इथे. या अल्बम मधल्या कुठल्या गोष्टी तुमच्या आठवणीतल्या आहेत सांगा मला. तुम्हीच सांगा की यातल्या फोटोतले काय तुमच्या लक्षात असेल. एवढे वेगवेगळे फोटो आहेत. बरं, दोन्ही भावांचं एकदम झालं का? हो, एकाच दिवशी? एकाच दिवशी. हार घालताना काय झालं होतं? हार घालून देत नव्हते. कोण? काय करायचं नव्हतं तुम्हाला? मग अच्छा अच्छा, हा, हे त्याच्यामुळे ही सगळी चढावड चालली. होय. पण आता मला सांगा, माहेर सोडून सासरी जाताना बऱ्याचशा मुली रडतात, डोळ्यात पाणी येतं. तुमच्या बाबतीत काय झालं होतं? खूप रडलेले. का? ह्याने हार घालून घेतला नाही म्हणून? मग सगळं सोडून इथे यायचं, सेटल व्हायला टेन्शन आलं. टेन्शन वाटत. मग नंतर आता बरं वाटतंय? आता सगळं व्यवस्थित. मग आता माहेरी जाताना रडता? द्या वेगवेगळे फोटो, आठवणी. बरं, मला सांगा की वहिनी या घरात आल्यानंतर काय प्रगती झाली किंवा काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? जेव्हापासून लग्न झालं ना, म्हणजे लग्नानंतर 1 वर्षाने, तेव्हापासून म्हणजे पहिला अगोदर आमची स्थिती, म्हणजे परिस्थिती एवढी नव्हती. पण आता सर्व व्यवस्थित आहे, म्हणजे वेल सेटल आहे आता. सेटल झाली तुम्ही? वहिनी सेटल केलं आल्याबरोबर? हा, बरं वहिनी,
या घरात मी काही बदल केलेले. घरातले बदल आणि ते बदल अचूक ओळखले तर प्रत्येक बरोबर उत्तराला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. पुन्हा गृहलक्ष्मींसाठी लक्ष्मी आणि एक स्वप्न घेऊन सज्ज झालेले आहोत. ते बदल जर ओळखले तर तुम्हाला बक्षीस मिळणार. चालेल? चला. 1 2 3 4. थांबा. एक बदल चुकला तो हा आधीच तसं होतं. हे आम्ही केलं नाही. फक्त ते जे भांडं आहे ते उलट होतं. त्याच्यामुळे 4 उत्तर बरोबर आली वहिनींची. 1 2 3 4. 400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. भेटूया पुढच्या वहिनी. नमस्कार. नमस्कार. ओळख करून द्या. हे आमच्या आई, नमस्कार. हे माझे मिस्टर, नमस्कार सर. नंदन, नमस्कार. ही माझी मुलगी काय नाव तिचं? श्रुती श्रुती. हा. आणि आमचे शेजारी. आणि सगळे शेजारी. चला. आणि हा भाचा त्याचं नाव? मंदार. ही आजी आहे हृदया. हृदया. काय ननंदबाई ना? आणि त्या बहिणी आहेत दोघी. नमस्कार. नमस्कार. ओळख झाली. आता गप्पा. माहेर इथलंच, सासर गावातलंच, माहुल मधलं. कसं काय जमलं? अरेंज मॅरेज आहे. हा. माझे मामा यांच्या घराच्या जवळचेच आहेत. तर मामांनी पहिला हिला पाहिली. तर मामांनी मग मला हे केलं, कोर्स केलं, सांगितलं की असं असं आहे. मी सेल्स टॅक्सला सर्व्हिसला आहे. पुढे इथे BKCला बॅला गुंडा कॉम्प्लेक्सला विक्रीकर भवन तिकडे सेल्स टॅक्सला. वहिनी तुम्ही काय करता? घरातच असते. पण इथे या परिसरात म्हणजे माहूर गावामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय. मग तुम्ही तुमच्यापैकी कोणी नाही त्याच्यात? त्यांचे बाबा होते पहिला. आता वडील एक्सपायर झाल्यापासून मग ते नाही. मग आम्ही शिक्षणाच्या याच्यामध्ये आई पाठवायची नाही. बरं. मग तुम्ही नोकरीकडे वळला? नोकरीकडे वळलो. बरं. तुम्हाला मुलं किती? एक मुलगी. नाव काय? श्रुती. श्रुती. तुम्हाला आवड कसली वहिनी? मला चित्र काढायचे. चित्र काढायची. मग मुलीने चित्रकार झालं तर आवडेल का तुम्हाला? आता तिची आवड काय असणार त्यावर आहे. पण जर तिने इच्छा व्यक्त केली तर तुम्ही तिला मदत करणार? हो. मग चित्र काढायला लहानपणापासून आवडतं? लहानपणापासून. लहानपणी तुमचा स्वभाव कसा होता? खूप मस्ती करायची. तुम्ही? हो. आता एकदम शांत झाला. खूप मस्ती करायची. मस्ती करायची. काय करायचं मस्ती म्हणजे? झाडावर वगैरे चढायची, बदाम काढायची. कुठे? इथे? तिथे आमच्या घरी पत्र्यावर ना. मग सगळे ओरडायचे? ओरडायचे. पप्पा नसताना. पप्पा असल्यावर नाही. का पप्पा चिडायचे? पप्पांना घाबरायचं, मारायचे त्यामुळे. मारायचे म्हणून घाबरायचे. तुम्ही असं काय करायचंच की नाही? खोड्या वगैरे? खोड्या वगैरे म्हणजे मला पोहण्याची खूप इच्छा होती. पण मला काय आई पाठवायची नाही घरातून. दुपारी शाळेतून वगैरे आलो की घरातच. पण आई झोपली की मी चुपचाप आपल्या दरवाजावरून जायचं मावशीकडे. आणि मावशीच्या मुलांबरोबर आम्ही सगळेजण बावडीमध्ये पोहायला जायचो. मग आईला कळलं की? आईला कळायचं. कधी मावशी कधीतरी आईला बाजारात वगैरे भेटली ना की सांगायची की असा बाबू आलेला आणि हे लोक रोज पोहतात वगैरे आणि हल्लागुल्ला करतात मावशीकडे. मला आई काय ओरडायची मला. वहिनी, हा अल्बम, ह्या अल्बम मधले ना काही फोटो आहेत. तर हळदीचे काही वेगवेगळे प्रकार असतात. हे काय डोकं का झाकून ठेवलं? हे आमच्या हल्दीमध्ये एक हासरात म्हणून बसला जातो. हासरात एक देवीची पूजा पहिलं आणि शेवटचं लग्न असतं ना घरामध्ये तेव्हा असतो. आणि त्यावेळी असं म्हणजे वडिलांची आत्या म्हणजे माझी आत्या वगैरे अशी ती बसते माझ्या बाजूला बसणार आणि कोंबड्या वगैरे घेऊन बसणार. मग ती कोंबड्याची अशी बळी देऊन त्याचं ते हे केलं जातं. म्हणजे ही पारंपरिक ती पद्धत आहे. हो. अशी म्हणजे ही प्रत्येक लग्नात प्रत्येक घरामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न असतं ना त्यावेळेचं. मग काय हळद खूप लावली होती तुम्हाला? हो. ते दिसतातच आहेत फोटो हळदीचे. भरपूर लावले की मी धुवायचं वगैरे त्यामुळे ते लोक मला जास्त लावायचे आलं. त्याच्या येण्यानंतर काय बदल झाले का घरात? हो, घरात खूप बदल झालेले आहेत. कशा पद्धती? तशी घराची रचना वगैरे सगळं किचन प्रगती पण झाली आहे तशी. 2020 मध्ये माझं प्रमोशन वगैरे झालं. प्रमोशन वगैरे झालं माझं आणि सगळं व्यवस्थित माझ्या चालतंय सगळं व्यवस्थित वगैरे. असेच बदल मी काही घरात केले.
फक्त ते तुमच्या प्रगतीतले बदल होते. हे घरातले तिथले तिथले गंमत म्हणून एक खेळ म्हणून बदल केलेले आहेत. वहिनी अचूक ओळखायचे 5 बदल केलेले आहेत. बघूया वहिनी पैकीच्या पैकी बक्षीस मिळवणार. सगळ्यात 1 2 आपल्या घरात 3 4 आणखीन एक. अभिनंदन वहिनी. 1 2 3 4 5 5ही उत्तरं बरोबर आली. हे 500 रुपयाचं बक्षीस. वहिनीला बक्षीस मिळालं. भेटूया पुढच्या वहिनी.